बहिणीने आमचे आंदोलन केलं तिला आमच्या पक्षाचा माझा आणि प्रशांतदा सर्वच पक्षाचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. पण ज्या पद्धतीने लोक बोलतात राजेसाहेब याचा परिणाम त्यांना भोगायला लागेल. सोशल मीडियावर प्रचंड टीका होते की तुम्ही मंडळी भारतीय जनता पार्टीची मंडळी तिथे उपोषण स्थळी एकदाही तुम्ही त्या ठिकाणी पाहायला गेलेले नाही आणि इथे तुम्ही रुग्णालयामध्ये त्यांची तब्येत कशी आहे ते पाहायला आलेले आहे. वास्तविक तिथे गेला असतं तर अजून बरं झालं असं नाही का वाटतं तुम्हाला? पण सन्माननीय प्रशांतदा काय बोललाय का दीपा पाटील सोडून दुसरा कुठला नाव लागला तर मी राजीनामा देणार. दुसरा कुठला नाव लागलाय का? बाळासाहेब ठाकरेंचे जे नावाला जो पहिला जो विरोध केला होता, सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला जो विरोध केला होता तो कुणी केला होता? पहिला आमच्या नेत्याही केला होता आणि तो नेत्याही विरोध केल्यानंतर तो सगळा राज्य सरकारने सँक्शन करून तो मुद्दा मांडून तो दीपा पाटील नाव साहेबांचं नाव लावायचा तर मंजूर पण केला आणि या नावासाठी ते लढलेत त्यांना माझा पाठिंबा आहे. ते सर्वच नेते असू दे किंवा कार्यकर्ते सर्वच, कारण त्यांचा जे मोलाचा वाटा आहे ते मी कधी विसरणार नाही. पण तुम्ही आता खालचे पत्र लिहून वाईट नका बोलू ही माहिती तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही जर असं ना ऐकलं तर याचा परिणाम चुकीचा होणार. तुम्ही म्हणजे धमकी दिसतं का अण्णा असं? नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं यासाठी रश्मिता पोपेटा या आगरी कोळी कलाकार आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत. काल त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी पनवेलमधल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी प्रभूंना आलेले आहेत. अर्थात ते भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला माहित आहे. तर कशा रीतीने तब्येत आहे, काय त्यांनी पाहिलेली वस्तुस्थिती आहे आपल्याकडनं ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. अण्णा, आपण त्या ठिकाणी तब्येत पाहण्यासाठी गेला होता, आपण विचारपूस देखील केलेली आहे. कशी तब्येत आहे त्यांची सध्या? म्हणजे एक प्रकारे भूमिपुत्रांची जी बहीण आहे आमची, कोणाची मुलगी आहे कोणाची बहीण आहे आणि तिने जे आवाज उचललाय तर खरंच आम्हाला तिच्यावर गर्व आहे आणि आमचा तिला खूप पाठिंबा आहे सुद्धा आहे. आज मी तिची परिस्थिती बघायला गेलो होतो कारण की बघितल्यानंतर म्हणजे तिची परिस्थिती ठीक आहे, चांगली आहे. मला तर वाटतं का तिच्याशी माझी भावना, तिची भावना मी समजलो, माझी भावना ती समजली आणि आम्ही तिच्याशी बोलणार. मला काय म्हणायचं का माहिती का, एक गोष्ट की तुम्ही इथे पाहायला आले तिची तब्येत, बरोबर ना, परंतु त्या ठिकाणी अनेक लोकांच्या सातत्याने टीका किंवा त्यांच्या कमेंट तुम्ही पाहत असाल की सोशल मीडियावर प्रचंड टीका होते की तुम्ही मंडळी भारतीय जनता पार्टीची मंडळी तिथे उपोषण स्थळी एकदाही तुम्ही त्या ठिकाणी पाहायला गेलेले नाही आणि इथे तुम्ही रुग्णालयामध्ये त्यांची तब्येत कशी आहे ते पाहायला आलेले आहे. वास्तविक तिथे गेला असतं तर अजून बरं झालं असं नाही का वाटतं तुम्हाला? आम्ही तिथं जावा हे आमचं म्हणणं आहे का? दिबा पाटील नावासाठी आमच्या ज्या नेत्याही काय केलंय हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हाला माहिती आहे आणि सर्व जनतेला सुद्धा माहिती आहे. पण तसं बोललं गेलं तर म्हणजे तिथं गेलो तर ती मुलगी आज एक दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी एवढा तिने जो मुद्दा उचललाय आमचा तिला पाठिंबा आहे. तिथं आम्ही गेल्यानंतर तिथं काही आमच्या संघटना किंवा आमच्या काही पक्षाच्या लोकांना, आमच्या लोकांना तर तिथे विरोध होतो. तिथं गेल्यानंतर तिथं तिच्या आंदोलनाला काय गालबोट नको लागायला, कारण की तिथे गेल्यानंतर तुम्ही बघता का तिथं लोक काय काय कमेंट करतात, काय काय बोलतात. ते काहीही लोकांचं जे बोलण्याची जी भाषा आहे, कारण की बघा आज प्रत्येक माणसाचा, प्रत्येक भूमिपुत्राचा विचार आहे का दिबा पाटील साहेबांचं नाव लागावा. पण आणि ती आमची सुद्धा इच्छा आहे. आमच्या पक्षाने, आमचे सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी किंवा प्रशांत दादांनी त्याही काय पहिला आंदोलन केला होता. आंदोलन केल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचे जे नावाला जो पहिला जो विरोध केला होता, सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला जो विरोध केला होता तो कुणी केला होता? पहिला आमच्या नेत्याही केला होता आणि तो नेत्याही विरोध केल्यानंतर तो सगळा राज्य सरकारने सँक्शन करून तो मुद्दा मांडून तो दीपा पाटील नाव साहेबांचं नाव लावायचा तर मंजूर पण केला. आणि मंजूर केल्यानंतर जर आता जर समजा तुम्ही आंदोलन करता, खरं आंदोलन करायलाच पाहिजे ना, नाव लागायलाच पाहिजे. पण तुम्ही जर एवढ्या खालच्या पातळीवर जर एखादा माणूस येतो त्या आंदोलनामध्ये काहीतरी बोलतो, कोण कुठून येतो, काय बोलतो, काय कमेंट करता, अहो तुमची एखाद्या मध्ये माणसाच्या फॅमिली बरोबर तुम्ही बोलता. आणि मग ते आम्ही पण त्यांचे कार्यकर्ता, आमचं पण होतं का एखादा जो प्रतिनिधी एवढ्या वेळेला निवडून आले, 4-4, 5-5 वेळेला निवडून आले, तर जो त्यांच्या जर तुम्ही एवढं घाण शब्दामध्ये तुम्ही बोलता का त्यांचे कार्यकर्ते का बघत नाही का? आम्ही बघतो, पण आम्ही गप बसतो कशासाठी? कारण की आज जो आंदोलन केलंय त्या आंदोलनाला कुठे डागबोट लागला नाही पाहिजे. आमची इच्छा, आमच्या नेत्यांची इच्छा आहे, ते आम्हाला बोलत नाही तर तिथं काय तुम्ही करा. आम्ही तिथे गेलो बघायला तर काय होणार? त्यांना शिवा घातल्या तर मग आम्हाला राग येणार, मग आम्ही का गप बसणार का तिथे? मग गप बसणार ना, मग तिथे विषय का होणार? मग तिथे आंदोलनामध्ये आई भांडणं केली. मग असं नाही बघून त्या बिचाराने, त्या बहिणीने आमचे आंदोलन केलं तिला आमच्या पक्षाचा माझा आणि प्रशांतदा सर्वच पक्षाचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. पण ज्या पद्धतीने लोक बोलतात राजेसाहेब याचा परिणाम त्यांना भोगायला लागेल. कारण की या ज्या कमेंट आहेत त्यांच्या, या कमेंटला आमचं लक्ष आहे. तुमचं म्हणजे का असे रील व्हिडिओ करतात, शेवटी प्रत्येक त्याची भावना व्यक्त करतात, तुमचा विरोध दिसतो त्या? नाही भावना तुम्ही करा ना, दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे अशी भावना. एखाद्या इथल्या स्थानिक नेत्याला तुम्ही शिवा देता, गाली खालच्या पातळीवर बोलता,
हे तर कुठले आपल्या याच्यामध्ये नाही आहे ना, आपल्या संस्कृतीमध्ये ते नाही आहे ना. शिवाय देऊन बोल आणि त्यांची चुकी काय, चुकी सांगा तुम्ही, त्यांची चुकी काय. त्याही त्यांचं काम केलंय, त्याही त्यांचा सगळा प्रस्ताव मांडलाय. आता जर समजा वरती केंद्रामध्ये जर विषय आरकलाय आणि समजा आता समजा एक अजून छोटासा एक विषय सांगतो तुम्हाला मी. समजा सन्माननीय प्रशांतदादा काय बोललाय का दीपा पाटील सोडून दुसरा कुठला नाव लागला तर मी राजीनामा देणार. दुसरा कुठला नाव लागलाय का, नाही लागला. आणि दुसरा कुठला नाव नाही लागला. नवी मुंबई हा आपला परिसराचं नाव आहे, हा का कुठल्या एअरपोर्टला म्हणजे कुठल्या व्यक्तीचं नाव नाहीये. ज्या टायमाला कुठल्या व्यक्तीचं नाव लागेल तेव्हा ते साहेब राजीनामा देतील, ते असं बोलले होते. व्यक्तीचं नाव लागलं नाही. आता लढाई आपली चालू आहे ना, लढाई करतो ना आपली. आणि हा ज्या पोरीला जी मुलगी आपली उभी राहिली म्हणजे आमची सगळ्यांची बहीण आणि आमची ती पोरगी उभी राहिली आपल्या आगरी समाजाला, तिच्यावर अभिमान आहे आम्हाला आणि तिचा पूर्ण पाठिंबा. फक्त आम्ही तिथे का जात नाही का आम्ही गेल्यानंतर कुणी उलटा पलटा आमच्या नेत्यांना बोलत आम्हाला बर्दाश्त होणार नाही. कारण की आमचाही त्यांच्यावर लक्ष आहे. आमचे जेवढे म्हणजे त्यांचे जे सगळे आहेत समर्थक आहेत ते सर्व बघतात या लोकांना. पण ते आता गप्प का बसलेत का फक्त आज आमचे जेवढं मोठं आमचं नाव लागायला पाहिजे, त्या नावाला काही डागबोग नाही लागला पाहिजे म्हणून आम्ही त्याकडून म्हणजे आमचं जे बोलतात ना आमचं आत्मा आम्ही मारून बसलोय. आमच्या नेत्यांना बोलतात आमची भूमिका बघा, आमची भूमिका आमच्या त्यांच्या सगळ्या रील्स बघतोय, त्यांच्या सगळ्या सोशल मीडियावर काय ते बघतोय. आमचा त्यांचा अजून लक्ष आहे. त्यांना मला एकच सांगणं आहे का तुम्ही जे करता हे चुकीचं करता. तुम्ही कमेंट हे करू नका का तुम्ही एखाद्या स्थानिक नेत्याला एवढं खालचे पाटले बोलताल तुम्ही. कारण की स्थानिक नेत्याचाही पाठिंबा तोच विचार आहे जे नाव लागला पाहिजे आणि तुमचं मग तेच विचार. मग आपण एक कुठे नको ना भूमिपुत्रामध्ये एकामेकामध्ये ते हे कशाला पाहिजे. म्हणजे आता समजा काही लोक आमचे म्हणजे नेत्यांना मानणार आहेत ते काय विचार करतात, अरे आपल्या आमदार साहेबांना वाईट बोलतात मग आपण काय करायचं. मग तो भूमिपुत्रांची जी एक मुठ्ठी चालण्याची आहे ती मुठ्ठीमध्ये कुठे थोडा मागे पुढे होतो ना. मग तुम्ही एक आवाजाने जर चालत असेल तर तुम्ही एक मुठ्ठीने राहा आणि त्यांना कुठे तुमची गरज असेल तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही पण त्यांच्याशी बोलू किंवा तुम्ही चला. आणि बोलता बोलता सर्व विषय होतात, सगळं चालले. पण आता समजा केंद्र सरकारमध्ये जर विषय कुठला राहिलेला आहे तर त्यासाठी तुम्ही थोडा वेळ द्या. वेळ नाही दिला तर आम्ही तरी काय करणार का नेते तरी काय करणार. त्याही जेवढी त्यांची बाजू मांडतोरी मांडलेली आहे, असं नाही की नाही मांडलेली आहे. पण आता चला कुठेतरी काहीतरी टाइम होतोय, उशीर होतोय. पण आता उशीर झाला तर आपण संघटना स्वतः तुम्ही बघता आमचाही आंदोलन झालं ना, आमचाही आंदोलन. मग आमचं जर आंदोलन केलं मग आम्ही समजा आम्ही खोटे तुम्ही खरे. याच्या पुढे बघा मी शेका पक्षामध्ये होतो त्या टायमाला प्रशांत दादा साई या पूर्ण टीमनी बीजेपीने आंदोलन केला होता. मग त्या टायमाला त्या आंदोलनामध्ये पण आम्ही होतो, शेका पक्षामध्ये असून सुद्धा आंदोलन होतो. मग त्या टायमाला सरकारमध्ये असून सुद्धा आम्ही सरकारमध्ये होतो. मग तेव्हा काय काम झाला, काहीच काम झालं. त्या टायमाला मग पुन्हावर टीका होतो, त्या कुठे नाव लावा काय लावा ते सगळ्यांना माहिती आहे ना. मग अशा टीका होतातच. त्यामध्ये आपण कोणा खालचे पातळीवर नाही बोलायला पाहिजे. कोणाचा एकदम राजकारणामध्ये तुम्ही एवढं खालच्या पातळीवर बोलता. तुम्ही अरे तुम्हाला घडवले आहेत, तुम्ही ते विसरू नका. आणि जे नेत्याला बोललोय अरे नेता आज मी पण आलोय, तुम्ही सांगा राजेसाहेब मला मी आता शेकापक्षी सोडून मला 1 वर्ष आला. माझं एक तरी वाक्य कुठल्या पक्षावर कोणाला बोललंय का मी माझ्या कामावर फोकस करतो. तसं तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा ना, तुमच्या दम ठेवा ना कामामध्ये. कशाला या गोष्टी होणार आहेत. आणि तुमचा जो विचार आहे तोच माझा विचार आहे. आणि ज्या नावासाठी ते लढलेत त्यांना माझा पाठिंबा आहे. ते सर्वच नेते असू दे किंवा कार्यकर्ते सर्वच. कारण त्यांचा जो मोलाचा वाटा आहे ते मी कधी विसरणार नाही. आणि त्या व्यक्तींना मी वाईट बोलणार नाही. का नाही बोलणार, कारण की त्याही सुद्धा त्या नावासाठी लढाव केलेला आहे. ते आम्हालाही मान्य आहे. पण तुम्ही आता खालच्या पातळीवर येऊन वाईट नका बोलू. ही तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही जर असं ना ऐकलं तर याचा परिणाम चुकीचा होणार. तुम्ही म्हणजे धमकी दिसतं का अण्णा असं. धमकी नाही, ही माझी भावना आहे. तशी ती त्यांची भावना म्हणतात तशी मी माझी भावना म्हणतो. राजेसाहेब भावना मांडणं का चुकीचं नाहीये ना. एखाद्या नेत्याला जर तुम्ही वाईट बोलता तर भावना कोणची बी येणार ना. आता धमकी द्यायचा टाइम नाही राहिला. आता डायरेक्ट म्हणजे बोलतात ना ते डायरेक्ट बोलायचा टाइम आलेला आहे. फक्त एवढं ते नाव लागून ते फक्त नाव लागल्यानंतर आपण सर्व नवी मुंबई हा नाव इथल्या परिसराचं नाव आहे, कोणाच्या व्यक्तीचं नाव नाहीये. हे तुम्ही डोक्यात ठेवा. आणि फक्त आपला आगरी समाज कसा एक कोटीने राहील त्या तुम्ही त्यावर फोकस करा. एक गोष्ट की आता 8 तारखेला आंदोलन आहे, ते विधिमंडळावर आंदोलन असणार आहे आणि त्याची तयारी सुद्धा चालू आहे. म्हणजे पाठीमागे सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं जातं की त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. तुम्ही आता भारतीय जनता पार्टी म्हणूया किंवा अण्णा म्हणूया, तुम्ही त्यासोबत आहात का त्या आंदोलनासोबत 8 तारखेच्या ते विधिमंडळावर होणार आहे आंदोलन. पहिला गोष्ट तर विधिमंडळामध्ये आंदोलन करायचा काही हे बनत नाही. का नाही बनत सांगतो मला. बघा एअरपोर्ट कुठे आहे, आम्ही पहिलं आंदोलन केलंय, कुठे केलंय, एअरपोर्टच्या परिसरामध्ये करा ना. कारण की राज्य सरकारने हा प्रस्ताव तो मान्य केलेला आहे. मग तुम्ही आता विधिमंडळामध्ये जाऊन काय करणार आहेत.
विधिमंडळाचं तुमचं ऑलरेडी काम झालेलं काम झालेलं आहे विधिमंडळचा. म्हणजे काय आहे, फक्त शोबाजी आणि टनबाजी चालू आहे. ठीक आहे, प्रत्येकाचं तर भूमिका त्यांनी मांडली पाहिजे, पण आमचं तर असं म्हणणं आहे, एअरपोर्टला नाव लागला पाहिजे तर तुम्ही ते एअरपोर्टच्या परिसरामध्ये आंदोलन केलं पाहिजे. एअरपोर्ट बंद करा असं जे बोलतात मग एअरपोर्ट शेवटी शासन आहे त्याच्यावरती ते ठरवतील. आमचा आगरी समाज आहे तर मी पण एक आगरीच आहे. पक्ष समजा आम्ही आहे बीजेपीचा, मी त्या पद्धतीने आम्ही प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही चालतो. पण शेवटी भूमिपुत्रांचं प्रत्येक माझी बहिणीचा पण तो विचार नाव लागला पाहिजे. माझा विचार तो माझ्या पूर्ण म्हणजे नेते माझे एवढे मोठे मोठे कमेंटला फुकट दिले का त्याही त्यांच्याही विचार तिथे नाव लागावा. बरोबर. मग बस हे तुम्ही समजा. तर प्रभू अण्णा या ठिकाणी आले होते आज, आणि तुम्ही ऐकलेलं आहे की त्यांची काय भावना येते. एकतर या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली की या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देत असताना जे व्हिडिओ बनवले जातात त्याच्यामध्ये कुठेतरी जाणीवपूर्वक म्हणजे इथले आमदार असतील किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कमेंट दिल्या जातात. ते त्यांना निश्चितच त्यांना आवडलेलं नाही, आणि ज्या लोकांनी अशा कमेंट करायच्या असतील तर ते चेक केल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे. चेक होतात ना शेवटी. सोशल मीडियाचं आज सोशल मीडियावर सर्व चालतो. सोशल मीडियावर तुम्ही एखाद्या माणसाचं वाईट बोलता, तुम्हाला वाटतं हिरो बनायचं आहे, मग तुम्ही हिरो त्या 5 मिनिटासाठी हिरो बनता तुम्ही, पण नंतर त्याचा दुष्परिणाम होतो ना त्या सोशल मीडियावर वाईट बोलल्यानंतर. कारण की अजून पण काय समाज आहेत, लोक आहेत, काय आहेत ना. वाईट आम्ही पण बोलू शकतो, पण वाईट कोणाला बोलायचं, कधी बोलायचं हे समजलं पाहिजे ना आपल्याला. तर या सगळ्या बाबतीत त्यांची भूमिका आपण जाणून घेतलेली आहे. येत्या 8 तारखेचं आंदोलन त्या बाबतीत देखील त्यांनी सांगितलं की हे आंदोलन इथे व्हावं अशी त्यांची या ठिकाणी भावना की बाबा जर नवी मुंबई विमानतळ जर त्याच्यासाठी नाव देण्यासाठी आपण म्हणतो तर ते आंदोलन इथेच झालं पाहिजे असं देखील आणि आमचा पाठिंबा आहे, आमचा सर्वांचा पाठिंबा, माझ्या पूर्ण पार्टीचाही पाठिंबा या गोष्टीला की नाव लागावा आणि लागणार हे आम्हाला आमच्या शब्द दिलेला नाही. ते आमच्या फक्त एवढंच आहे. काय होतं ते बोलतात ना, म्हणजे वेल टाइम मागे पुढे त्याच्यामध्ये लोक प्रत्येक म्हणून आपली पोली लाटून घेतोय ते दिसत आहे. तुम्हाला काय वाटलं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया नोंदवा.